जय भीम. आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या दीक्षाभूमी मैदानावर आहो आणि हे नागपूरचं दीक्षाभूमी येथील काचीपुरा चौक आहे आणि याच ठिकाणावरून जे आहे दीक्षाभूमीकडे एंट्री होते. आपण बघू शकता, मी काल सुद्धा तुम्हाला रात्री इथला व्हिडिओ दाखवला, पण मात्र त्या ठिकाणी तेवढी फारशी गर्दी नव्हती. पण आता आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे उपासकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. चिकार गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या साईडला जे आहे बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण जे आहे बसेस वगैरे जे स्टार बसेस आहे महानगरपालिकेच्या वतीने बसची व्यवस्था केलेली आहे. आणि आपण बघू शकता हे सगळे जे बौद्ध उपासक आहे उपासिका आहे ते या दीक्षाभूमीच्या स्तूपाकडे आपल्याला जाताना दिसत आहे. भरपूर ऊन आहे, तरी पण मात्र त्या उन्हीची तमा न बाळगता संपूर्ण देशामधून या ठिकाणी दीक्षाभूमीवर जे आहे बौद्ध उपासक आलेले आहे. मी तुम्हाला संपूर्ण हे जे चित्र आहे थेट जे दीक्षाभूमीच्या मैदानावरून तुम्हाला मी दाखवत आहे. पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशातून जे नागरिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. आपण बघू शकता ही गर्दी बघा. मी तुम्हाला ही संपूर्ण गर्दी दाखवत आहे. ही बघा फार गर्दी जी आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो हा रस्ता बघा. या रस्ता संपूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. बघा मोठा रस्ता आहे, मात्र तरी सुद्धा गर्दी एवढी आहे की संपूर्ण रस्ताच हा पॅक झालेला आहे. आता ऊन आहे तरी मात्र या ठिकाणी लोक जे आहे रांगेमध्ये सुद्धा लागलेले आहे. काही या ठिकाणी भोजनदानाची व्यवस्था असते. इथे जे उपासक येतात त्यांच्यासाठी इथे भोजनदानाची व्यवस्था असते. संपूर्ण नागपूर शहरामधली जर काही सामाजिक संस्था आहे त्या सुद्धा आणि जे समाजामध्ये चांगले काम करतात त्यांची सगळी जी आहे इथे भोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. मी तुम्हाला हे जे पब्लिक दाखवत आहे बघा, संपूर्ण जे चित्र जे आहे हे दीक्षाभूमी मैदानावरून मी तुम्हाला थेट दृश्य दाखवत आहे. चारही बाजूचं दृश्य मी तुम्हाला दाखवतो. काचीपुरा चौकामधून दाखवत आहे. आणि आज जो आहे संध्याकाळी जो आहे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा जो आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होणार आहे. काही लोकांना सुद्धा विचारू, आपण कुठून आले, कहाँ से आए? यूपी से, जिला सीतापुर. यूपी जिला सीतापुर. हे बघा, हे यूपी वरून आलेले आहेत, जिल्हा सीतापुरवरून. क्या बताएंगे, आज दीक्षाभूमि पर आए, पहली बार आए क्या? नहीं, कई बार आए हैं. अच्छा, हर साल आते क्या? हर साल आते हैं सर. वर्ते जी, आप कहाँ से आए? कैमूर से. कैमूर बिहार से आए हैं. बिहार से आए. आप कहाँ से आए? रीवा से. रीवा MP. हे बघा, हे तीन व्यक्ती आहे. एक यूपी वरून आलेले आहे, एक बिहार वरून आले आहे आणि एक यूपी वरून आलेले आहे, MP वरून आलेले आहे. हे सगळे बघा, हे सगळे म्हणजे जे भारतातून या ठिकाणी सगळे जे लोक आहे या ठिकाणी आलेले आहे. महाराष्ट्रातून तर येताच, पण मात्र या देशातून सुद्धा संपूर्ण राज्यातून या ठिकाणी लोक येतात. हे लाईन लागलेली आहे. मी तुम्हाला सगळी लाईन दाखवत आहे. हे बघा. जय भीम, जय भीम सगळ्यांना. जय भीम सगळ्यांना. जय भीम सगळ्यांना. जय भीम, जय भीम, जय भीम सगळ्यांना जय भीम करतो आहे आम्ही आमच्या WS न्यूजच्या माध्यमातून. बघू शकता, मी तुम्हाला आणखी समोर घेऊन जाऊ. जेवढे समोर जाऊ तेवढी तुम्हाला गर्दी पाहायला मिळणार आहे. खूप असं एक जे आहे चर्चा. तुम्ही कुठला आहे? वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातून. काय सांगाल, दीक्षाभूमीवर दरवर्षी येता का? दरवर्षी. अच्छा, काय घेऊन जाता दीक्षाभूमीवर? दीक्षाभूमी किताबे हे ते अच्छा. चांगले पुस्तक. ते दीक्षाभूमीवरून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जे पुस्तक आहे ते लोक घेऊन जातात. हेच एक काकाजीचं म्हणणं आहे. मी तुम्हाला पूर्ण आणखी पब्लिक दाखवतो. अच्छा. त्याला छान. बघा सगळे पब्लिक बघा. औरंगाबाद. मराठवाडा विद्यापीठावरून अभी तो संभाजीनगर नाम हो गया. अभी तो होना ना. होना चाहिए क्या नहीं होना चाहिए? नहीं होना चाहिए. अच्छा, चला समोर चला. पब्लिकला इथे हे लोक म्हणजे डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला सगळं चित्र जे आहे चारही बाजूचं चित्र मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. म्हणजे चिखार अशी गर्दी दीक्षाभूमीवर
लोटलेली आहे. हे बघा, हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे आहे साफसफाई म्हणजे कायम राहिली पाहिजे, कुठल्या प्रकारची कचरा वगैरे नाही झाली पाहिजे, म्हणून महानगरपालिकेच्या वतीने इथे स्वच्छता दूत सुद्धा सक्रियच आहे बिलकुल. आणि संपूर्ण स्टॉलवर जे आहे आता ही गर्दीच गर्दी आपल्याला दिसून येत आहे. थेट दृश्य हे मी काचीपुरा चौकातून हे दाखवत आहे. आणि आता आम्ही तुम्हाला समोर गेल्याच्या नंतर दीक्षाभूमीच्या मैदानातून सुद्धा आम्ही तुम्हाला चित्र दाखवणारच आहे. पण तोपर्यंत जे आहे तुम्ही आमच्या WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जे आहे मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. जय भीम, नमो बुद्धाय. अनंत गुणगंधिना सुगंधिना हंगंधेन पूजयामी तथागतम्.
जीवनातल्या दररोजच्या संघर्षाने माणूस थकून जातो. त्याचे मन तणावाच्या ओझ्याखाली खितपत पडलेले असते आणि अशा वेळी हे कळत नसते की नेमकं काय करावं. याच वेळी तथागतांची शांत शीतल मुद्रा नजरेसमोर येते आणि सहजच मन त्याकडे आकर्षित होते. शील सदाचाराचे संकल्प बुद्ध विहाराच्या वंदनेतल्या या संकल्पातून येतात आणि मन आनंदानं भरून जातं. बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी. बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी. बुद्धाच्या विहारी दुःख मुक्ती सारी. जय भीम, नमो बुद्धाय. मैं भीमराव लोनारे, IBM टीवी 9 न्यूज़ और WH न्यूज़ में मैं आपका स्वागत कर रहा हूँ. मैं इस वक्त दीक्षा भूमि परिसर में हूँ और दीक्षा भूमि परिसर में देख सकते हैं ये जो आज़ाद समाज पार्टी के यहाँ पे कार्यकर्ता दिखाई दे रहे हैं. बताया जा रहा है कि चंद्रशेखर आजाद यानी रावण जी यहाँ पे आए हैं. रावण जी यहाँ पे आए हैं. चंद्रशेखर आजाद रावण जी यहाँ पे आए हैं. हम मैं आपको बताऊंगा कि देखिए डिसिप्लिन में रावण जी यहाँ पे आए हैं. क्या बताना चाहोगे रावण जी? इधर आइए. क्या बताना चाहोगे आप? अभी करूंगा बात. आगे हो जाओ, आगे हो जाओ, आगे करूंगा. आ जाओ, चल भाई, चलो आगे बढ़ो. क्या बताना चाहोगे रावण जी? आप दीक्षा भूमि में आए, क्या बताना चाहोगे? ये बहुत पवित्र धरती है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जब धम्म का रास्ता स्वीकारा और अपने करोड़ों अन्यायियों को रास्ता दिखाया, ये वो धरती. मैं आज यहाँ इसको नमन करने इसलिए आया हूँ कि बाबा साहब का वो संकल्प जिंदा रहे. जिस संकल्प को बाबा साहब ने यहाँ धम्म की दीक्षा लेते हुए देखा था, और बाबा साहब के अधूरे सपने भी पूरे हों. ये देश सम्राट अशोक के सपनों का भारत बने. ये देश समता, समानता, बंधुत्व, भाईचारे पर आधारित भारत जिसकी कल्पना संविधान करता है वो बने, जो कि आज नहीं है. हाशिए पे जो लोग हैं उनको आगे बढ़ने का मौका मिले, वो अवसर प्राप्त हो. कहा जा रहा है संविधान धोखे में है, ऐसे कहा जा रहा है. संविधान खतरे में है. जिस तरह से संविधान के विरुद्ध में काम हो रहे हैं, उससे हम ये कह सकते हैं कि संविधान को कमजोर किया जा रहा है. लेकिन संविधान खतरे में तब तक नहीं हो सकता जब तक बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर के इतने अनुयायी जिंदा है. मगर हमारा ये प्रयास होना चाहिए कि संविधान को पूर्ण रूप से हम लोग लागू कराएं, जिसमें अभी अम्बेडकरवादी सफल नहीं हुए. वो तब होगा जब वो राजनीतिक ताकत अपनी बना के और आगे बढ़ेंगे. आप एक लाइन में लगकर आए, आपको VIP ट्रीटमेंट में दिए जा रहे थे, लेकिन आप लाइन में आए और डिसिप्लिन में क्या देखिए, बताओगे? सच ये है, आज मेरे पास समय, अगर आज मेरे पास समय की कमी होती, क्योंकि ये एक ऐसी धरती है, यहाँ मैं राजनीतिक काम करने नहीं आया हूँ. यहाँ तो इस धरती को नमन करने आया हूँ. अगर मेरे पास समय कम होता तो मैं हो सकता है VIP लाइन से इनसे आग्रह करके चला जाता. मेरे पास समय भी है और मैं यहाँ के लोगों के से बहुत कम मिलता हूँ. और मैं समझता हूँ कि अगर आज भी मैं उनके साथ नहीं खड़ा हो सकता तो फिर मेरा क्या फायदा. तो मैं और लोगों को भी ये सिखा रहा हूँ कि हम हर पटल पे जाके अनुशासन बना के काम कर सकते हैं और अपने लोगों का साथ. महाराष्ट्र के पार्टी के बारे में क्या बताओगे? नहीं. महाराष्ट्र के बारे में क्या बताओगे? महाराष्ट्र बहुत अच्छा है. महाराष्ट्र से सबको शक्ति मिलती है. मुझे ये बताइए कि आप आज दीक्षा भूमि में जो आए हो, दीक्षा भूमि में जो आए हो, यहाँ से क्या संदेश लेके जाओगे?
मैं यहाँ से मैंने आपसे पहली लाइन से कहा कि बाबा साहब का जो अधूरा संकल्प है बौद्ध में भारत का, उस संकल्प को मैं जिंदा रखूंगा और मैं प्रयास करूंगा कि हम सब लोग मिलकर वो संकल्प पूरा करें। 2024 में अभी चुनाव है, आपकी पार्टी क्या करने वाली है? हमारी पार्टी संविधान की रक्षा के लिए और लोकतंत्र को की रक्षा के लिए बहुत अच्छे निर्णय लेगी। इंडिया गठबंधन हुआ है, क्या उसको समर्थन करोगे उससे? इंडिया कभी एकजुट हुआ ही नहीं है, जातीय धर्म में बटा इंडिया कहाँ एकजुट हुआ है। जब होगा उस दिन भारत जो है बौद्ध में भारत होगा। सर क्या कहेंगे, दीक्षाभूमि में आप आए हैं और क्या बताना चाहोगे? मैं पहले अब नमन करूंगा, उसके बाद ही कुछ कहूँगा। मैं बताना चाहूंगा कि ये जो है ये चंद्रशेखर आजाद जी है, रावण जी, जो डिसिप्लिन में, मैं बताना चाहूंगा कि डिसिप्लिन में वो यानी दीक्षा भूमि पर आए हैं और लाइन में लगकर ये स्तूप के अंदर जा रहे हैं। ये खास बात है, वीआईपी ट्रीटमेंट रहने के बावजूद भी वो स्तूप में जो है वो लाइन से जा रहे हैं। वो देखने लायक बात है, सोचने लायक बात है। रावण जी है जो एक मैं बताना चाहूंगा कि भारत बौद्ध में करने का उनका संकल्प है। आज जो है 24 अक्टूबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस है और इस उपलक्ष्य में देखिए हर जगह उनका स्वागत किया जा रहा है, फोटो निकाला जा रहा है उनका और नारे घोषणाबाजी की जा रही है। रावण जी जो है वो हमारे दीक्षा भूमि पर आए हैं, अभी वो स्तूप में जा रहे हैं और कार्यकर्ता आप देख सकते हैं सेल्फी निकाल रहे हैं उनके साथ में और डिसिप्लिन में वो लाइन में लगकर स्तूप के अंदर जा रहे हैं। महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को नमन करने वो अभी स्तूप के अंदर जा रहे हैं। मैं बताना चाहूंगा कि ये चंद्रशेखर आजाद जी है जो भारत बौद्ध में करने का संकल्प उन्होंने किया है। आज वो 24 अक्टूबर धम्म चक्र प्रवर्तन दिन के उपलक्ष्य में नागपुर में आए हैं। नागपुर में इस दीक्षा भूमि में वो महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को नमन करने आए हैं और यहाँ से एक संकल्प उन्होंने किया है कि मैं भारत बौद्ध में करूंगा। तो आप देखते रहिए IBM TV9 न्यूज, WH न्यूज। हमारे चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, आइकॉन बेल बटन दबाना न भूले। धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। नमस्ते भारत, आप देख रहे हैं WH न्यूज IBM TV9। मैं विजय खवसे। आपल्याकडे दीपक भाऊ केदार आलेले आहे दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी। दीपक भाऊ, तुमचं स्वागत दीक्षाभूमीवर। काय सांगाल आज 67वा धम्मचक्र दिनाच्या निमित्त? आज संपूर्ण देशातील आणि जगातील बौद्ध अनुयायांना मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मानवतेचा हा धम्म आम्ही आजच्या दिवसाला नवा जन्म समजतो। बिलकुल, बिलकुल। देशातल्या विषमतेच्या विरोधात आणि या ठिकाणच्या जी जनावरांची मानसिकता आम्हाला आमच्या सोबत या ठिकाणी करण्यात आली, गुलामी आमच्या वाट्याला आली, त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन एक नवा जन्म आम्हाला दिलाय। आज आम्ही बाबासाहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या सडलेल्या घाणीतून काढलं आणि एका विज्ञानवादी, मानवतावादी, समानतावादी, समतावादी बौद्ध धम्मामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला। त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि सर्वांना अभिवादन करतो। निश्चितच 67 वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे ते संविधान धोक्यात आहे असं बोलल्या जात आहे। तुम्हाला काय वाटते? क्रांती आणि प्रतिक्रांती या ठिकाणचा हा ठरलेला पॅटर्न आहे। सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म जगात पसरून क्रांती केली आणि ब्राह्मणवाद्यांनी तो उद्ध्वस्त करून प्रतिक्रांती केली। महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणची विषमता नष्ट करून धम्माची आम्हाला वाटचाल देऊन क्रांती केली आणि त्या माध्यमातून संविधान दिलं। आज ही जी काही RSS ची व्यवस्था आहे, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदीची व्यवस्था आहे, ती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला उद्ध्वस्त करायला निघालेली आहे। ही प्रतिक्रांतीची सुरुवात आहे, पण कदापि आम्ही या ठिकाणी संविधान उद्ध्वस्त होऊ देणार नाहीत। राज्यभर आणि देशभर संविधानाच्या बाजूनी ताकद निर्माण करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आम्ही तयार आहेत। एवढंच सांगतोय की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत या दोघांच्या बुडामध्ये जर दम असेल तो ओपन चॅलेंज करून संविधान बदलण्याची भाषा करावी, गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या माध्यमातून देतोय।
कदापि आम्ही या ठिकाणी कुणाला सोडणार नाही. 75 वर्ष झाली आहेत. दलित आदिवासी जे आहे आपले अन्याय अत्याचार अजूनही बंद झालेला नाही. आपण आताच बघतो आहे 2-3 दिवसाच्या पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आष्टी मतदारसंघात जे भाजपाचे आमदार आहेत त्यांचे जी पत्नी एका शेतीच्या वादावरून जो वाद झाला होता आणि तिथल्या महिलांना तिच्यावर अत्याचार केलेला. काय अत्याचार म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त वाढलेले आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही चळवळीमध्ये राहता. या 7 वर्षामध्ये मनुवादी सरकार आल्यापासून या ठिकाणी दलित अत्याचाराने थैमान घातलंय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त जवळपास 250 हत्याकांड महाराष्ट्रात झाले आणि 150 घटनांना जर कोणी भेटी दिल्या असतील तर ते दीपक केदारने भेटी दिल्यात. पण परिस्थिती अशी आहे की आजच्या घटना या भयानक होत चालल्यात. या ठिकाणी तुम्ही श्रीरामपूरच्या हरेगावची घटना बघितली असेल तर तरुणाला उलट टांगून मारलं. नुसतं उलट टांगून मारलं नाही तर त्याला असणारं त्याच्यावर लघवी करण्यात आली, थुंकण्यात आलं. अनेक हत्याकांडाला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्रात आम्ही केलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार दलितांचं अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व संपवायला निघालेली आहे. दुर्दैव आहे की एकाही घटनेला या 7 वर्षात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना भेट दिलेली नाही. त्याच्यामुळे हे सरकार दलितांच्या विरोधातलं आहे आणि दलितांना संपवायला निघालेलं आहे अशी गंभीर स्थिती आज सुरू आहे. म्हणूनच सत्ता आमच्या बाजूनी नाही, न्याय आमच्या बाजूनी नाही आणि म्हणून पॅन्थर पुन्हा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि समाजाच्या रक्षणासाठी धरटोकचा कार्यक्रम सुद्धा आम्ही लावल्याशिवाय आज दीक्षाभूमीच्या मंचावरून धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा यावर्षी जे आहे सगळ्या संघटनेचं एकच म्हणणं होतं की त्या मंचावर जे आहे सगळे जे धम्म प्रबोधन करतात ते लोक असायला पाहिजे, राजकारणी लोक नसायलाच पाहिजे. तुमचं काय मत आहे यावर? या दीक्षाभूमीच्या समितीवर आणि दीक्षाभूमीवर RSSच्या काही गांडू लोकांचा कब्जा आहे. लढणारे आम्ही आहेत. आम्हाला इथं डिमांड दिली जात नाही आणि RSSच्या दलाला पुरे हुजगेगिरी केली जाते. ही गुलामी आहे आणि ही दीक्षाभूमीमध्ये सुरू याचं दुर्दैव आहे. जास्त दिवस आम्ही हे सहन करणार नाहीत. इथं जे स्टेज लागले जात आहेत RSSचे ते जास्त काळ या ठिकाणी आम्ही सहन करणार नाहीत. आता समाजामध्ये उद्रेक आहे. पुढच्या वेळेस जर हे थांबलं नाही त्यांचे स्टेज बी उधळून लावल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून. शेवटचा प्रश्न, रिपब्लिकन मुवमेंटचे जेवढे नेते आहेत त्यामध्ये तुम्ही सुद्धा येता. अनेक संघटना आहे, 17 पार्ट्या 18 झेंडे झालेले आहे. अजूनपर्यंत 75 वर्ष झाले एकत्र आले नाही. एकत्र सगळे रिपब्लिकन मुवमेंटचे जेवढे नेते आहेत, संघटना आहे, एकत्र येण्यासाठी तुमचं पॅन्थरचं काय उपाययोजना राहणार आहे? नाही, एकत्र येण्यासाठी ते आम्हालाच म्हणलं जात आहे. आता तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल तर प्रत्येक पक्षाला एक लेकरू फुटायला लागलंय. पण आमच्याबद्दलच बोललं जातंय. याबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की भीमा कोरेगावचं आंदोलन असेल, आंबेडकर भवनचं आंदोलन असेल, खैरलांजीचं आंदोलन असेल, समाज एक राहतो पण नेते एक नाही. नेत्यांची एकता झाली पाहिजे. आंबेडकर भवनच्या आंदोलनात कोण नेते एकत्र नव्हते, सगळे एकत्र होते. भीमा कोरेगावच्या आंदोलनात सगळे नेते एकत्र होते. पण ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस मात्र फाटाफूट असते. नाही, आता त्याला काय करू शकतो? कुणाला बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेमध्ये जाण्यास सांगितलं. महत्वाकांक्षी जे काही महत्वाकांक्षी स्वभाव झालाय त्याला आम्ही काही करू शकत नाही. विचारधारा विकून जर मंत्रिपदासाठी स्वतःला विकत असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो. त्यातले आम्ही नाहीत एवढं मात्र सांगतोय. संविधान वाचवण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात सामाजिक, राजकीय आणि सर्वच भूमिका घेऊ आणि जे संविधानवादी असतील त्यांच्या सोबत राहू. आम्ही कुणी गट नाही, आम्ही सगळ्यांच्या सोबत आहेत. निश्चितच. तर हे होते दीपक केदार जी यांनी चक्कच सांगितलं आहे की संविधान वाचवण्यासाठी आम्ही आहो आणि संविधानाच्या बाजूने जे राहतील त्यांच्या बाजूने आम्ही राहू, असंच त्यांचं एकंदरीतच म्हणणं आहे. आणि आज ते दीक्षाभूमीवर आलेले आहे. आंबेडकरी चळवळीतले ते खंदे कार्यकर्ते आहे, आक्रमक नेते आहे. कुठल्याही प्रकारे समाजावर जर कुठेही महाराष्ट्रात दलित अत्याचार होत असतील तर ते दीपक केदार पहिले धावून जातात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करतात. आज दीक्षाभूमीवर जे आहे, आपण दीक्षाभूमीवर आणि तुम्ही बघू शकता रांगच रांग लागलेली आहे. ही जे सगळी जे अनुयायी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे, हे स्तूपाकडे जात आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी हे जात आहे. या ठिकाणी बघू शकता समता सैनिक दलाचे जे आमचे जे कमांडर आहे ते लगातार या ठिकाणी सुरक्षेची बाजू सांभाळत आहे. ही तुम्हाला हे दृश्य मी तुम्हाला थेट जे आहे दीक्षाभूमीवरून दाखवत आहे. आणि आज जो आहे 67वा धम्मचक्र
प्रवर्तन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठे मोठे आमचे जे आंबेडकरी मुवमेंटचे नेते आताच चंद्रशेखर रावण आझाद जे आहे ते डिसिप्लिनने याच लाईनमध्ये गेलेले आहे. म्हणजे बघा त्या नेत्यांची बघा, आणि दीपक केदार सुद्धा जे आहे या लाईनमध्येच गेले. कुठल्याही प्रकारचं VIP त्यांना इथे सुविधा देण्यात आली नाही. म्हणजे त्यांनी VIP सुविधाच घेतली नाही. आम्ही ते सुद्धा सर्वसामान्यासारखेच या लाईनमध्ये जाऊन स्तूपामध्ये गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी वंदन केलं. आईसोबत थोडं बोलून घेऊया. आई कुठून आल्या? आम्ही हो वर्धेवरून, बोला ना. नागपूरवरून. अच्छा, तुम्ही नागपूरच्या आता महिलांनी असं बोलायला पाहिजे, तुम्ही बोलत नाही. कारण नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा दिली. नागपूरच्या लोकांनी बोलायला पाहिजे. बाहेरचे लोक बोलतात पण नागपूरचे. चला ठीक आहे, असो. आणखी थोडंसं आम्ही काही गावातून आलेले लोक जे असतील त्यांच्याकडून सुद्धा आम्ही युवक युवती सुद्धा इथे आलेले आहेत, ते सुद्धा आम्ही थोडं जाणून घेऊ. भैया आप कहाँ से इधर तुम्ही कुठून आले? नागपूर से. चला, काय सांगाल नागपूरमध्ये आज एवढा मोठा आपला कार्यक्रम होत आहे? ते अशोक सम्राटची मूर्ती आली त्याच्यामुळे भीड वाढली आहे. नाही अशोक, अच्छा, अशोक सम्राटची मूर्ती बोलले, पण ते आता ते अशोक सम्राटची मूर्ती इथे आहे ना, घेऊन गेले तिथे आहे. अच्छा, बरं, चला ठीक आहे. अशोक सम्राटची मूर्ती आली म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीड झालेली आहे. तर मित्रांनो, आताच आपण दीपक केदार जे आहे त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि ही सगळी गर्दी जी आहे दीक्षाभूमीवर लोटलेली आहे. मी तुम्हाला दीक्षाभूमीचा स्तूप सुद्धा दाखवतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आपल्या गावामध्ये घेऊन जातील आणि भारत बौद्धमय करण्यासाठी त्यांचा सुद्धा एक संघर्ष चालू राहील. तर तुम्ही बघत राहा WS न्यूज, IBM TV 9. जय भीम, नमो बुद्धाय. मंगल सजीवांचे मंगल, सृष्टीचे या मंगल, सजीवांचे मंगल, सृष्टीचे या मंगल. सजीवांचे मंगल, सृष्टीचे या मंगल. भोगवादात गुरफटलेल्या विश्वाला जगण्याचा खरा मार्ग तथागत बुद्धांनी दिला. क्रोध, मोह, माया, इतरांचे अधिकार हिसकावून घेणाऱ्या मानसिकतेला विजयाचे महत्त्व आणि ज्याला जिंकले त्याच्या प्रति कर्तव्य तथागत शिकवतात. जगाला सुखी बनवण्याचा हा मार्ग दाखवणारे तथागत विश्वाचे गुरु बनतात आणि जगाचं मार्गदर्शन करतात. तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. नव्हे ईश्वर नव्हे देव अवतारी, नव्हे ईश्वर नव्हे देव अवतारी. भांडार ते ज्ञानाचे, तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. राजपुत्र तो मानवी कालीन, कथा नव्हे ती मुळी काल्पनिक. राजपुत्र तो मानवी कालीन, कथा नव्हे ती मुळी काल्पनिक.
वैज्ञानिक निशस्त्र क्रांतीचे मानवी सुखाचे, निशस्त्र क्रांतीचे मानवी सुखाचे, मार्गदर्शक जीवनाचे तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. तृष्णेचे अज्ञान हे कारण, तृष्णा दुःखाचे करण्या निवारण. तृष्णेचे अज्ञान हे कारण, तृष्णा दुःखाचे करण्या निवारण. आपतेज वायू पृथ्वी हे विज्ञान, आपतेज वायू पृथ्वी हे विज्ञान. विचार हे बुद्धाचे तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. अनुभूतीने सिद्ध जे होई, तेच तथ्य सत्य जे राही. अनुभूतीने सिद्ध जे होई, तेच तथ्य सत्य जे राही. तथागताचा अर्थ हा होई, तथागताचा अर्थ हा होई. अध्ययन अनिरुद्धाचे तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. नव्हे ईश्वरे नव्हे देव अवतारी, नव्हे ईश्वरे नव्हे देव अवतारी. भांडार ते ज्ञानाचे तथागत गुरु विश्वाचे, तथागत गुरु विश्वाचे. तथागत गुरु विश्वाचे, आज वैश्विक जीवनात करुणेला सर्वाधिक महत्त्व आहे आणि जेव्हा जेव्हा मानवीय मनात प्रेमपूर्ण दयाशीलता उत्पन्न होते तेव्हा तेव्हा दुसऱ्यांचे दुःख पाहून करुणेमुळे दयेने हृदय भरून जाते. करुणेची दुसरी बाजू म्हणजे निर्दयता, द्वेष, जुलूम. या अशा क्रूर कपटी भावनांना मनातून उपटून फेकण्यासाठी मनात सद्गुणांचा साठा निर्माण व्हावा आणि हे मन करुणेत भरून जावे. अशाच भावनांना स्पर्श करणारे हे स्वर
विश्वशांती दूता करुणेच्या सागरा श्रद्धा सुमने ही करीतो मी अर्पण विश्वशांती दूता करुणेच्या सागरा श्रद्धा सुमने ही करीतो मी अर्पण होई जा जय भीम. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या दीक्षाभूमीवर तुम्ही बघू शकता लाखोच्या संख्येत भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी तुम्हाला संपूर्ण चारही बाजूचं हे चित्र दाखवत आहे. ही जे मैदान आहे आता हे दीक्षाभूमीचं मैदान आहे आणि या ठिकाणी काही वेळातच जे आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवस जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथं साजरा होणार आहे आणि प्रमुख थायलंडवरून आलेले पाहुणे आणि श्रीलंकेवरून पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता जो हा मंच आहे भव्य मंच, या मंचावरूनच तो कार्यक्रम होणार आहे आणि काही वेळातच त्या कार्यक्रमाला या ठिकाणी जे नेते आहे आणि काही भंते जी आहे ते संबोधित करणार आहे. आजचा एकूणच 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला नागपूर शहरामध्ये दिसत आहे. विविध आम्ही तुम्हाला दीक्षाभूमीच्या मैदानावरून आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे. अनेक लोकांसोबत आम्ही बोललेलो आहोत. या ठिकाणी दिवसभर ऊन, एवढी कडक ऊन असून तरी सुद्धा जे भीम अनुयायी आहे या दीक्षा मैदानामध्ये येण्यासाठी त्यांची फार मोठी गर्दी होती आणि दीक्षाभूमीच्या स्तूपाकडे जाण्यासाठी जय भीम जय भीम जय भीम दीक्षा. अच्छा या सुनील इंग्रजी आहे का? अच्छा या थांबा मग हे बघू शकता. आणि दिवसभर लोकांचं त्या स्तूपाकडे जाण्यासाठी जे गर्दी होती. जय भीम या इकडे जी एक गायक सुद्धा आहे, कारण दीक्षाभूमीचा हा जो मंच आहे आपण पूर्वी बघत होतो गायकांनी हा भरलेला असायचा आणि रात्रभर या ठिकाणी प्रबोधन होत होतं बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाच्या विचाराचं. मात्र आता ते लुप्त झालेलं आहे आणि सध्या काही वर्षापासून ते प्रबोधन जे आहे ते बंद झाले. तरी पण आपल्यासोबत एक गायक आलेले, अमरावतीहून आलेले आहे. अच्छा, दर्यापूरचे हे अमरावती जिल्ह्याचे गायक आहे. कुठल्या तुम्ही असे गाणे गायता? म्हणजे फुले शाहू विचारधारा पेरतोय समाजामध्ये, समाज प्रबोधन करतोय. काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुनील इंगडे. मला सर्व महाराष्ट्रामध्ये खानदानी जय भीम मला म्हणून ओळखतात. खानदानी जय भीम. मला काही गाणं वगैरे आहे का मग खानदानी जय भीम वाल्याचं? माझे युट्यूबला गाणं आहे, बुद्धवाड्यावर आहे. अच्छा, बुद्धवाड्यावर. तर थोडं एखादं अंतर वगैरे म्हणून दाखवा ना. आता इथेच बिलकुल इथे म्हणजे हे दीक्षाभूमी आहे. इथे तर बाबासाहेबांचे विचार. आता हे तुमचं गाणं संपूर्ण जगभर जाईल. बघा ऐकतील ते गाणं. चला होऊ द्या एक गाणं. बोला. लय 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 बुद्धवाडा लय 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 भारी. लय 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 बुद्धवाडा लय 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 भारी. लय लय मोकळा हा भीमाचा बछडा. लय लय मोकळा भीमाचा बछडा. जय भीमचा नाद तुम्ही करू नका. कायद्यानं पाटील की आली घरात. कमजोर आम्हा समजू नका. सुटबुट घालून ऐटीत चालून. सुटबुट घालून ऐटीत चालून. डीजेला गातो या गाणं. बुद्धवाड्यावर या, बुद्धवाड्यावर या. आमचा जय भीम घ्या. बुद्धवाड्यावर या, आमचा जय भीम घ्या. जय भीम. बुद्धवाड्यावर या आणि आमचा जय भीम घ्या असंच एक प्रबोधनात्मक गाणं जे आहे इंग्रजीने गायलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी समता सैनिक दलाच्या सुद्धा कमांडर या ठिकाणी नियमित सेवा देतात. भरपूर असे समता सैनिक दलाचे जे कार्यकर्ते आहे आपण बघू शकता या ठिकाणी सगळे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. काका, किती वर्षापासून तुम्ही येत आहे? आम्ही आता 2-3 वर्ष झाले. अच्छा, कुठून आलेत? पोहरा तहसील लाखनी, जिल्हा भंडारा. भंडारा जिल्ह्यावरून आलेले आहे. बघा हे भंडारा जिल्ह्यावरून आलेले आहे. तर नक्कीच हे समता सैनिक दलचे जे कमांडर आहे भंडाऱ्यावरून आले. असे अनेक जे आहे ठिकठिकाणीवरून इथे येतात आणि सेवा देतात. या ठिकाणी महिला सुद्धा आहे समता सैनिक दलाच्या. काकू काय सांगा, काय दरवर्षीच येतात? हो. अच्छा, किती वर्षापासून? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून येतात. आणखी आमच्या सोबत एक कवी आहे, उत्कृष्ट असे कवी आहे. ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या
कवितेचा प्रसार करतात. काय यावर्षी काय आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनावर तुमची कविता? कविता आहे ना, बोला म्हणून दाखवा. पण माझी कविता चळवळीवर कविता आहे. बिलकुल चळवळीचीच कविता असायला पाहिजे, एकदम उत्स्फूर्त अशी क्रांतिकारी कविता असली पाहिजे. काळा कविता काढा आणि म्हणा. मी तुम्हाला आतापर्यंत स्टेजच्या साईडला नेऊन दाखवतो आहे. हा भव्य असा मंच आहे आणि या मंचावरून आता काही वेळातच कार्यक्रम सुरू होणार आहे. तर निश्चितच हा जो तुम्हाला जो कार्यक्रम आहे WH न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला बघावयास मिळणार आहे. तर आमच्या चॅनलला WH न्यूजला अवश्य सबस्क्राईब अवश्य करा आणि नक्कीच आमचा एक दृष्टिकोन राहते का नवीन लोकांना नवीन लोकांशी संवाद साधण्याचा आमचा. तर यांनी काढलेली आहे तर आपली कविता एकदम दमखम मध्ये होत्या. चला म्हणा आपली कविता. हा, बौद्ध बांधवांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. आणि मी एक आजच्याच दिवसावर एक कविता आहे, ती कविता आपल्या पुढे सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे त्याग ते विचार प्रतिगामी. त्याग ते विचार प्रतिगामी. आली विजयादशमी, आली विजयादशमी, चला जाऊ दीक्षाभूमी. त्याग ते विचार प्रतिगामी, द्या निळ्या झेंड्यास सलामी. त्याग ते विचार प्रतिगामी, द्या निळ्या झेंड्यास सलामी. दीक्षाभूमीला समजू नये कोणी जत्रा व तीर्थक्षेत्र. बिलकुल. दीक्षाभूमीला समजू नये कोणी जत्रा व तीर्थक्षेत्र. त्याला समजा तुम्ही मानव मुक्तीचे स्थळ पवित्र. घेऊन जावं तेथून ज्ञान भांडार, तेच येईल कामी. आली विजयादशमी, चला जाऊ दीक्षाभूमी. त्याग ते विचार प्रतिगामी, त्या निळ्या झेंड्यास सलामी. बाबांनी दिला आम्हाला दुःख मुक्तीचा पथ. स्वतः व दुसऱ्याचं कल्याण करण्याची घ्या शपथ. दुःख मुक्तीसाठी पंचशीले तत्व आहे नामी. आली विजयादशमी, चला जाऊ दीक्षाभूमी. त्याग ते विचार प्रतिगामी, त्या निळ्या झेंड्यास सलामी. बाबांनी दिली बौद्ध धम्माची दीक्षा. प्रत्येकानेच करावी आता स्वतःची समीक्षा. नाकारले त्या संस्कृतीला ती रूढी अत्यंत जुलमी. आली विजयादशमी, चला जाऊ दीक्षाभूमी. त्याग ते विचार प्रतिगामी, त्या निळ्या झेंड्यास सलामी. बाबांच्या नावाने करतात गटातटाचे राजकारण. परिणामी होत आहे समाज बांधवांचे मरण. मिळाला जन्म मानवाचा, लावा आयुष्य सत्कर्मी. आली विजयादशमी, चला जाऊ दीक्षाभूमी. त्याग ते विचार प्रतिगामी, त्या निळ्या झेंड्यास सलामी. शेवटचा. स्वीकारा तुम्ही तत्वज्ञान बुद्धाचे. करा कल्याण स्वतःचे व मानवाचे. हा बुद्धिमान व संयमी. आली विजयादशमी, चला जाऊ दीक्षाभूमी. त्याग ते विचार प्रतिगामी, त्या निळ्या झेंड्यास सलामी. त्याग ते विचार प्रतिगामी, त्या निळ्या झेंड्यास सलामी. जय भीम. त्याग ते प्रतिगामी आणि त्या निळ्या झेंड्याला सलामी अशी ही एक दमदार कविता. काय नाव आपलं? यशवंत डोंगर दिवे. यशवंत डोंगर दिवे यांनी थेट दीक्षाभूमीच्या मैदानातून ही गायलेली आहे आणि एक नक्कीच ही कविता जी आहे ऊर्जा देणारी कविता आहे. आणखी तुम्हाला मी समोर घेऊन चालतो आणि दाखवतो थोडं मंचावरील. जय भीम कवीवर या. जय भीम सगळ्यांना. नक्कीच मी दीक्षाभूमीच्या मंचाकडे तुम्हाला घेऊन जातो आहे आणि ते तुम्हाला मी दाखवतो आहे. या ठिकाणी सुद्धा काय कार्यक्रमाची सुरुवात आहे ते नक्कीच बघत राहा तुम्ही WH. माझ्यासोबत आणखीही काही जे धम्म बांधव आहेत ते विविध जिल्ह्यामधून आलेले आहे. आपण त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेऊया धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त. काय सर, कुठून आले तुम्ही? मी चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणाहून आलेला आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाकरिता दीक्षाभूमी या ठिकाणी आलेलो आहे. 67 वर्षे झाले धम्मचक्र प्रवर्तन दिनाला आणि ती परंपरा आजही कायम आहे. मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवर हा सोहळा साजरा होत असतो. काय तुम्ही काय सांगाल एकंदरीतच जे भारत बौद्धमय करण्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 याच पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा गुरु चंद्रमणी यांच्या हस्ते घेतली आणि 7 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्या ठिकाणी भव्य अशी स्वरूपाची बाबासाहेब आंबेडकरांनी देशना दिली की दरेक माणसाला दीक्षा द्यावी अशी मी जाहीर करतो. आणि तमाम भारतच नव्हे तर जगभरामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार व्हावा हाच प्रामुख्याने या ठिकाणी संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे, जो भारत बौद्धमय करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते आहेच. संविधान ज्या दिवशी जे लागू झालं त्याच दिवशी हा भारत बौद्धमय झाला
आणि आज 67 वर्ष झाले या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात धम्मचक्र सोहळा होत आहे आणि आता काही थोड्याच वेळात हा धम्मचक्र सोहळा सुरू होणार आहे आणि तुम्ही WH न्यूजला हा संपूर्ण जो सोहळा आहे दीक्षाभूमीचा सोहळा आहे तो दिवसभर तर आम्ही दाखवतच आहे, पण आता रात्रीचा जो मुख्य कार्यक्रम आहे या मंचावरला तो सुद्धा तुम्ही WH न्यूजवर अवश्य बघा आणि लाईक सबस्क्राईब अवश्य करा. जय भीम, नमो बुद्धाय. ऐतिहासिक महत्व असल्यामुळे